जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते। आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार। श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते। आपल्या आचार्य आदरणीय जयश्रीताईंना नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते। आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूयात। दशक 19 समास 6 ओवी 30 क्रमांक ओवीचा। एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा येथून तेथवरी गोवा काहीच नाही। आता हा जो संपूर्ण समास आहे तो महंतांना केलेलं मार्गदर्शन आहे समर्थांनी। पण आता महंत म्हणजे कोण आहे हो? तो समाजात कार्य करणारा आहे, पण तो असा काय एकदमच समाजात उतरलेला नाहीये। तो समर्थांचा कोण आहे तर अनुग्रहित आहे म्हणू, शिष्य आहे म्हणूयात, समर्थांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो अभ्यास करतो आहे आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली। आता प्रत्येकाचं एक कार्य ठरलेलं असतं। सगळ्यांनाच काही समाजामध्ये कार्य करणं जमतच असं नाही, पण साधना करून एक साधक जो आहे तो आत्मस्थिती जी आहे त्या आत्मस्थितीवर आरूढ होऊ शकतो। आणि मग आत्मस्थितीवर आरूढ होऊनही तो समाजात जे त्याच्या क्षमतेमध्ये जे आहे ते कार्य करू शकतो, हा एक भाग। किंवा अभ्यास करता करता आपली स्थिती सांभाळता सांभाळता सुद्धा तो समाजामध्ये कार्य करत असतो। असे अनेक प्रकार आहेत। आता आपण जो नेहमी विचार करतो तो व्यक्तिगत एक साधक, एक आपण मोक्षार्थी म्हणून, पण तरी मोक्षार्थी म्हणून जरी आपण विचार केला तरी आपण काही ना काहीतरी आपल्या क्षमतेमध्ये कुठलं तरी कार्य करत असतो आणि आपली आत्मस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो। अगदी आपल्या कुटुंबात राहायचं असेल तरी आपल्याला काय होतं, हे विचार जे आहेत समर्थांचे हे आपल्याला जवळ लागतात। आता इथे समर्थांची ओवी आपल्या समोर, एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा। आता एकांती विवेक करावा हा इथे चरण आल्यामुळे मी हा विचार सांगितला। आता एकांती विवेक करावा म्हणजे काय तर आपल्यासारखे जेव्हा असे अभ्यास करत असतात, शिबिरार्थी शिबिरामध्ये येतात, अभ्यास करतात किंवा अनेक अभ्यास वर्ग होतात आणि आपण अनेक ठिकाणी प्रवचनांना श्रवणासाठी पण जात असतो, तिथे आपलं श्रवण होत असतं। पण ते श्रवण कसं होतं ते व्हावं पण लागतं। पण जो विवेक आहे, जो बुद्धीचा निश्चय आहे, ज्याला मनन आपण म्हणतोय कालपासून, ते मनन जे आहे ते आपलं आपल्यालाच करावं लागतं। त्याला इथे समर्थांनी विवेक म्हटलेलं आहे। आता हा जो विवेक जो आहे तो आपला आपण करायचा म्हणजे जे श्रवण केलेलं आहे ते शांत चित्ताने। आता श्रवणात काय, आध्यात्मिक श्रवणात काय सांगतात, हेच सांगतात ना, विवेकच करायला सांगतात। एक मोक्षार्थी याला मार्गदर्शन केलेलं असतं प्रवचनकारांनी, जो प्रबोधनकार असतो तो। मग एकांती म्हणजे एक चित्ताने आपण कसं होऊ, आत्मसन्मुख ज्याला म्हणतो आपण, आपण आत्मसन्मुख होऊन हा सातत्याने काय करायचा आहे तर विचार करायचा आहे। आणि हा विचार कशासाठी करायचा आहे, जो आत्माराम ओळखावा, तो आत्माराम ओळखण्यासाठी। आता इथे पहिल्या दिवसापासून विचार सुरू आहे की तो आत्माराम कुठे बाहेर आहे का, तो बाहेर कुठेच नाही आहे। तो कुठे आहे तर माझ्या आतमध्येच आहे, पण तरी तो मला सापडत नाहीये। आणि म्हणून सातत्याने आपल्याला काय आहे तर विवेक करायला समर्थ सांगतात। समर्थांचा विवेक हा अत्यंत आवडीचा विषय आहे। जर आपण दासबोध ग्रंथ अभ्यासला
तर आपल्याला लक्षात येईल की समर्थांचे विवेकाचे खूप समास आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने असतील पण समर्थ आपल्याला विवेक करायला सांगतात. सार असार विवेक, आत्म अनात्म विवेक, नित्य अनित्य विवेक, सत्य मिथ्या विवेक, हे सगळे विवेक समर्थांचे आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळतात. मग ते वेगळे आहेत का हो? जे सत्य आहे तेच आत्मा आहे, जे आत्मा आहे तेच काय आहे तर नित्य आहे. खरं एकच विवेक आहे, पण तरी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समर्थ या ग्रंथामध्ये विवेक सांगतात. कारण विवेक झाल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही. आणि विवेक आणि वैराग्य हे जोडीने जर राहिलं, बघा समर्थ म्हणतात विवेका वाचून वैराग्य हेकांड पिसो. जर विवेक नसेल आणि नुसतंच वैराग्य निर्माण झालं तर त्याला हेकांड पिसा असं समर्थ म्हणतात. जे विवेकयुक्त बुद्धी जी आहे त्या विवेकयुक्त बुद्धीने जर वैराग्य निर्माण झालं तर काय होतं, तो परमार्थ पण कसा स्थिर होतो. आणि म्हणून विवेक करायला आपल्याला इथे समर्थ सांगतायत की एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. आणि विवेक करण्यासाठीच खरं अशा शिबिरांमध्ये आध्यात्मिक यायचं असतं. कारण आपण सगळे प्रापंचिक आहोत, आपल्या सगळ्यांना विवेक खूप छान जमतो. प्रपंचात जमतो की नाही विवेक? कुणाशी किती अंतर ठेवायचं, कुणाशी किती बोलायचं, हा सगळा विवेक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एखादं स्थळ आलं मुलीला किंवा मुलाला तर चौकशी करायची पूर्णपणे, हा विवेक आपल्या सगळ्यांना जमतो. म्हणजे विवेक जमत नाही असं नाहीये, सगळ्यांना जमतोय. प्रत्येक जण विवेकानेच प्रपंचामध्ये आजपर्यंत आपण काय तर विवेकच करत आलोय. मग आता काय फार वेगळं नाहीये. कारण पण प्रपंचातला विवेक करता येतो कारण तो अंगवळणी पडलेला आहे. पण हा जो विवेक आहे हा जरा वेगळा असल्यामुळे पारमार्थिक, हा संतांच्या संगतीमध्ये काय आहे तर आपल्याला हा विवेक करावा लागतो. आणि त्या विवेकाबद्दल आपल्याला शंकराचार्य सांगतात, आचार्यांचा श्लोक आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्य म्हणतात की कोट्यावधी ग्रंथांमधून अर्ध्या चरणामध्ये एवढाच विवेक सांगितलेला आहे, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. एकमेव ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आहे तोच ब्रह्म आहे. आता हा विवेक जमला तर काय आपण एकदमच काय होऊन जाऊ? पण आता किती श्रवण करतो आहे, किती अभ्यास खटपटी लटपटी चाललेले आहेत, तर कशासाठी चाललेले आहेत तर जीवच हा ब्रह्म आहे ही अनुभूती येण्यासाठी. म्हणून आपलं काय चाललंय, ह्या सगळ्या खटपटी चालल्यात. आता हा विवेक का जमत नाही? कारण अनंत जन्मांची सवय त्या जीवात्म्याला लागलेली आहे प्रपंचाचीच. आणि हा एकदम विवेक करायचा म्हटल्यानंतर काय होतं तर ते खूप जरा कठीण जातं. म्हणून सातत्याने साधकांनी बुद्धीचा काय करावा लागतो तर सातत्याने निश्चय करावा लागतो. आणि म्हणून तत्कथनम तत्श्रवणम तत्वचनम असं आपल्याला संत सांगतात की तेच तेच ऐका, तेच तेच काय करा तर तेच तेच बोला, तेच तेच काय करा तर तेच तेच सांगा, असं सातत्याने सांगतात. कारण तो विवेक बुद्धीचा निश्चय जो आहे तो व्हायला खूप कठीण असतं. कठीण का असतं? आपल्या देहापाशी आलं की ते खूप कठीण होऊन जातं. म्हणून हा जे एकमेव जे अद्वितीय परब्रह्म आहे त्याशिवाय सत्य काहीच नाही. आता ज्ञानाच्या भाषेत जर आपण म्हटलं तर ब्रह्म, आणि भक्तीच्या भाषेत म्हटलं तर काय राम. ज्ञानाच्या भाषेत आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याला आत्मा आणि ब्रह्म आपण असं म्हणतो, आणि भक्तीची भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला राम असं म्हणतो. आता जेव्हा असं आपण ऐकतो की मी ब्रह्म आहे, आता ते ब्रह्म आपल्याला खूपच दूर वाटतं की नाही? त्यापेक्षा राम काय वाटतो आपल्याला जरा जवळचा वाटतो. पण एक त्रैराशिक मांडू आपण, ब्रह्म इज इक्वल टू राम इज इक्वल टू ब्रह्म आणि ब्रह्म इज इक्वल टू आनंद. बस इतकं सोपं आहे आपल्यासाठी. जो राम आहे तोच ब्रह्मरूप आहे, आणि ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्म म्हणजे काय असं काही खूप लांब नाही आहे तर तो आनंद. फक्त हा आनंद जो आहे तो कसा आहे, हा निरपेक्ष आनंद आहे, हा सापेक्ष आनंद नाहीये. सापेक्ष आनंद म्हणजे काय तर कशाच्या तरी सापेक्षतेने असलेला आनंद, ह्याला काय म्हणतात सापेक्ष आनंद. आणि आपले आनंद कसे असतात सगळे तर सापेक्ष आनंद असतात, कशावर तरी कोणावर तरी अवलंबून असलेले आनंद, त्याला काय म्हणतो आपण सापेक्ष आनंद.
आपला आनंद कशावरती आपला अवलंबून असतो? व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती, या 4 वर आपला आनंद अवलंबून असतो. या 4 व्यतिरिक्त आपलं जीवन नसतं. या 4मध्येच आपलं जीवन जे असतं ते कसं असतं तर व्यतीत होत असतं. मग आता ह्या गोष्टी अनुकूल असतील तर आनंद आहे, या गोष्टी प्रतिकूल असतील, काय हो कसं चाललंय? काय नाही हो, बरं चाललंय. काय आहे लगेच तर दुःख आहे. म्हणजे एवढे सुखाचे आयुष्यात प्रसंग येऊन सुद्धा एखादा जर दुःखाचा प्रसंग आला तर माणसाला आठवतो कुठला? दुःखाचाच प्रसंग आठवतो. का बरं आठवतो? कारण आनंद हे माझं स्वरूप आहे आणि इतकी भगवंतानी माझ्या पदरात सुख घातलेली आहेत, पण ते सुख त्या सुखामध्ये इतकी मिसळून जातात की त्याचं मला स्मरण राहत नाही. पण एखादं दुःख जर आलं तर ते अंतःकरणात टोचत राहतं. कारण दुःख हे आगंतुक आहे. दुःख हे माणसाचं स्वरूप नाहीये. दुःख हे कसं आहे तर आगंतुक आहे आणि सुख हे माझं स्वरूप असल्यामुळे सुख सुखामध्ये विलीन होऊन जातं आणि लक्षात कुठले प्रसंग राहतात तर दुःखाचा प्रसंग लक्षात राहतो. कधी आपण दुःखाचे अल्बम केलेत का? की आमच्या घरी एवढी दुःख झाली आजपर्यंत, एवढे प्रसंग झाले. हा अल्बम कशाचे करावे लागतात? सुखाचा अल्बम, लग्नाचा अल्बम आहे, मुंजीचा अल्बम आहे. आणि परत अल्बम बघून काय करायचं असतं तर परत परत सुखी सुखी व्हायचं असतं. परत त्या घटनेमध्ये जायचं असतं आणि आठवून आठवून त्या अंतःकरणाला सुखी करत राहायचं असतं. पण दुःख आठवावं लागत नाही. दुःख हे कसं असतं तर आपण परवा विचार केला होता की ते अगदी तिथे बसलेलंच आहे. त्याला काही काळ वेळच यावी लागते की ते पटकन बाहेर येऊन जातं. म्हणजे हे आपले जे आनंद आहेत सगळे, आपली जी सुख आहे ती सगळी सापेक्षतेने आहेत. आणि हा जो ब्रह्मानंद जो आहे हा निरपेक्ष आनंद आहे. कशावरही कुणावरही काय नाही तर तो अवलंबून नाहीये. आणि असा आनंद जो संतांना मिळाला, ज्याला आत्मानंद म्हणतात, ज्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. बघा तुकोबांच्या घरी काय होतं हो? 18 विश्व दारिद्र्य तुकोबांच्या घरी. तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतायत की आमच्या घरात जर एखादा चोर शिरला आणि तो बाहेर पडताना जर कोणी बघितला तर त्याला मार तर मिळेल विचारायला आणि तो म्हणेल यांच्या घरात मला काहीच मिळालं नाही, उगाचच मी फुकटचा मार खाल्ला. कारण आमच्या घरात त्या चोराला एक कवडी सुद्धा नाहीये. म्हणजे इतकं 18 विश्व दारिद्र्य ज्या तुकाराम महाराजांच्या घरामध्ये आहे, त्यांचा अभंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कुठला अभंग आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुकोबा म्हणतात आनंदाचा डोह आहे, आनंदाचा तरंग आहे, त्याच्यात आम्ही आनंदरूप झालेलो आहोत. म्हणजे आनंदाचा डोह म्हणजे जगत जे आहे ते आनंदाचं आहे, आनंदाचा डोह. त्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ते कसे ते आनंदरूप आहेत आणि त्याच्यात आम्ही आनंदाने जीवन व्यतीत करतो आहे. कारण दुःख कदासी न भेटे, आम्हाला दुःख नावाची गोष्टच माहिती नाहीये. आता हे कुठल्या अनुभूतीमधून मिळतात म्हणतायत ते? तर त्यांना त्या आनंदाचा जो स्रोत आहे, जो आत्मानंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, त्याची अनुभूती आलेली आहे. त्यामुळे हे जे बाहेरचे आनंद आहेत, विषयांमधून मिळणारे जे आनंद आहेत, हे तात्कालिक आहेत. ते मला कायम स्वरूपी सुख देत नाहीत, याची त्यांना निश्चित खात्री पटलेली आहे. कारण त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे बाहेरची परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो त्याच्यात काहीही त्यांना फरक पडत नाही. कारण तो आनंदाचा कंद जो आहे तो त्यांच्या अंतःकरणातच त्यांना त्याची सतत अनुभूती येते. मग असा जो ब्रह्मानंद आहे तो निरपेक्ष जो आनंद आहे तो माझा मीच आहे असं जेव्हा मला माझे सद्गुरू सांगतात, समर्थ म्हणतात शिष्याला, स्वये शिष्या तूची आहेसी स्वानंद घन आत्मा, असं श्री गुरु शिष्याला सांगतात की तूच आत्मा आहेस. बघा आपली ओवी काय आहे? एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा. आता माझे श्री गुरु मला सांगतात की तूच कोण आहेस तर तूच आत्माराम आहेस. आता इथे श्रद्धा जी आहे ना ही अपरंपार श्रद्धा लागते. मला अनुभूती कशाची आहे? दृश्य जगताची आहे. मला अनुभूती कशाची आहे? सुख दुःख म्हणजे द्वंद्वात्मक जीवनाची आहे. कारण त्याच अनुभूतीमध्ये माझं जीवन व्यतीत होत आहे. आणि याच्यामध्ये एकदमच वेगळा अनुभव आला श्री गुरूंचा
की तूच कोण आहेस, तर तू आनंदरूप आत्मा आहे. सुरुवातीला हा आपले श्री गुरु आहेत, सांगतायत मी आत्मा आहे. आपली श्रद्धा असते थोडीफार, पण तरी शंका येत राहते की नाही मनामध्ये, खरंच मी असेन का? कारण अनुभूती तर मला अजिबातच नाहीये. अनुभूती कशाची? सगळा अनुभव जो आहे तो सुख दुःखांचा आहे. पण परमार्थ प्रांतामध्ये श्री गुरूंवर अपरंपार श्रद्धा लागते. त्याच्यानंतर श्री गुरूंनी जो उपदेश केलेला आहे की तूच ब्रह्म आहेस, आणि त्या उपदेशाप्रमाणे साधना केल्यानंतर मला सुद्धा तसा अनुभव येणार आहे, आणि तो आत्मा मी आहे. अशा श्रद्धेसह जो या परमार्थामध्ये वाटचाल करतो, त्याला श्री गुरूंच्या कृपेने एक ना एक दिवस त्या परब्रह्म तत्वाची, म्हणजे मलाच माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ही दृढ श्रद्धा जी आहे, ही अंतःकरणामध्ये घट्ट धरून ठेवून साधकांनी साधन मार्गावरती वाटचाल करायची आहे. श्रद्धा ढळली असं वाटल्यानंतर लगेच श्री गुरूंचं स्मरण करायचं, लगेच नाम घ्यायचं, आणि अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनाच प्रार्थना करायची की माझी श्रद्धा ढळू देऊ नका. कारण शेवटी आपण कसे आहोत, तर अल्पज्ञ आहोत. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे, कोण आहे आपल्याला दुसरं? कारण माणसं जी असतात ते आपल्याच सारखे असतात, सगळी जी असतात ती. हा, आता जे अधिकारी आहेत, जे आचार्य आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांना विचारावं, ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. पण आपण जर आपल्याच सारख्या कोणाला विचारलं तर ती पण काय म्हणेल? म्हणजे माणसं माणसांसारखी असतात, ते आपल्या शंका फेडू शकत नाहीत. मग आपणच आपल्या अंतःकरणामध्ये माझे श्री गुरु आहेत, त्यांनी मला हा उपदेश केलेला आहे, त्यांनी उपदेश केलेला असल्यामुळे मी नक्कीच आत्मस्वरूप आहे, आणि मी तशी साधना त्या प्रकारची त्यांनी सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर मला ती अनुभूती येणार आहे, ती त्यांच्याच कृपेने येणार आहे. मग कुठे कमी जास्त होत असेल तर त्यांनाच प्रार्थना करावी की तुम्ही माझ्याकडून काय करवून घ्या, तर तुमच्याबद्दल दृढ श्रद्धा करवून घ्या. ही जबाबदारी कोणाची आहे? सगळी ही साधकाची आहे. त्यांनी मार्गदर्शन तर करून ठेवलेलं आहे आपल्याला. त्यांची प्रवचनं आहेत, ग्रंथांमधून मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. अजून परत अशी शिवगड सारखी वास्तू बांधलेली आहे, त्याच्यामध्ये अजून आचार्यांचं मार्गदर्शन मिळवावं ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून काय करायचं असतं? मग 99% जबाबदारी कोणाची आहे? साधकाची आहे. आणि 1% जो असतो तो कोणाच्या हातामध्ये असतो? तो त्यांच्या हातात असतो. मग 99% जी आहे ती जबाबदारी साधनेची, ती साधकांनी पार पाडायची आहे. आणि जे संतांनी सांगितलेलं आहे, जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, ते प्राप्तव्य प्राप्त करून घेणं हे साधकाचं काय आहे, तर साधना आपण ज्याला म्हणू, काम आहे, जबाबदारी आहे, कार्य आहे. आणि कसं असतं ना, थोडं परमार्थ मार्गामध्ये आपण थोडं उशिराच येतो. आता अगदी खूप तरुण वयात आलेले खूप पूर्व पुण्याही असतं त्याच्या मागे. मग असं वाटतं एखादी प्रपंचाचं एवढं ओझं डोक्यावरती आहे, अजून या परमार्थाचं पण ओझं कुठे चढवून घ्या. म्हणून जेमतेम जेमतेम काहीतरी आपलं होत असतं. पण कसं आहे की परमार्थामध्ये पण आपण ऐकलं काल की पदवी कुठली मिळवायची आहे? सच्चिदानंद. मनुष्य देहाचे नि साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. आता ही पदवी घ्यायची असेल, म्हणजे ज्याला घ्यायची आहे त्याला हा खडतर प्रवास करावा लागतो. आणि ज्याला घ्यायची नाही असं ठरलंय, त्यांनी मग सात्विक कर्मणूक करावी असं डॉक्टर काका म्हणतात. काही हरकत नाही, घरात बसण्यापेक्षा पुढे जाण्यापेक्षा. पण आता आपण ज्या अर्थी या वास्तूमध्ये आलेलो आहोत, सद्गुरू ज्या अर्थी मोक्षार्थी आहेत, त्या अर्थी आपली मोक्षाकडे वाटचाल जी आहे तेच ते आपल्याकडून करवून घेणार आहेत. या श्रद्धेसह या वास्तूतून जर आपण शिबिर संपल्यानंतर बाहेर पडलो, तर पुढच्या शिबिराला आल्यानंतर आपण नक्कीच प्रगतीपथावर असू, किंवा एक पुढच्या आपण वर्गात गेलेलो असू. आपल्या मुलांना पण आपण म्हणतो की नाही, 12वीत जर मुलगा असेल तर त्याच्या मागे किती आपण अभ्यासाला लागतो, की अरे अभ्यास कर, नुसतं 12वी होऊन चालत नाही. आता तर काय अजून त्या जेई वगैरे काय 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 बऱ्याच परीक्षा असतात, त्याच्या मागे काय एवढं लागतो? कारण का, तर त्यांनी चांगले मार्क्स मिळवले नाही तर पुढे काय डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, त्याच्यावर त्याचं पूर्ण करिअर अवलंबून असतं. बरं, हल्ली तर हल्ली काय फारच झालंय, कारण डॉक्टर झालं तर डॉक्टर बायको पाहिजे, मिळाली पाहिजे. इंजिनियर असेल तर ती IT मधली मुलगी मिळेल. म्हणजे ह्या सगळी गणित ठरलेली असतात पुढची.
पूर्वी असं नव्हतं, डॉक्टरला घरकाम करणारी पण चालायची, पण आता मुलींच्या मागे पण तो झक्कू असतो की काय करतो तू, IT ला जा, कारण नवरा पण कसा मिळाला पाहिजे, तर तो म्हणजे आपण मुलांच्या मागे किती लागतो, कारण त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे ते अतिशय उत्तम व्हावं म्हणून, किंवा सुखात जावं एकूणच. कारण आपल्या मनामध्ये पक्क असतं की पैसा मिळाला की सुखाची साधनं घेता येतात. पैसा कामी येत नाही नुसता. पैशाने काय घेतो, फ्लॅट घेतो, गाडी घेतो, आणि त्याच्यात बसलं की आपल्याला काय वाटतं, तर सुख वाटतं की आम्ही सुखी झालो. कारण पैशाने सुखाची साधनं भरपूर मिळवता येतात. आपला विषय चालला होता आता की जसं आपण या मुलांच्या करिअरकडे सातत्याने लक्ष ठेवून असतो, अगदी त्याप्रमाणे संत असं म्हणतात की हा मनुष्य देह जो तुम्हाला मिळालेला आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. कालपासून आपण 2-3दा श्लोक तो ऐकला. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. एक तर मनुष्य देह मिळणं, मोक्षाची इच्छा होणं, आणि महापुरुषाचा आश्रय प्राप्त होणं, हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि आपल्या भाग्याने या तीनही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. मग संत आपल्याला सांगतायत की या नरदेहाचं जे आहे ते काय करा, तर संतांच्या संगतीमध्ये सार्थक करून घ्या. सार्थक करून घ्या म्हणजे विवेक करा. जो पारमार्थिक विवेक सांगतायत आपल्याला, तो विवेक सातत्याने करत राहा, कारण तो संतांच्या ठिकाणीच तो विवेक असतो. माऊलींची ओवी आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, शंभू आहे तिथे अंबिका म्हणजे पार्वती देवी आहेत, आणि जिथे संत आहेत तिथे मूर्तिमंत विवेक आहे. संत हे काय आहेत, तर मूर्तिमंत विवेकाच्या मूर्ती आहेत. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जो आहे तो पारमार्थिक विवेक करायचा आहे. मग आता आपण थोडा विवेक करूयात, आणि आपल्याला मग जमतोय का, आणि हे आत्मसुख एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. बघा आता आपण सगळे कशामध्ये राहतो, आपलं जीवन जे चालू असतं सगळं विषयांमध्ये आपलं जीवन सुरू असतं ना. विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, हे 5 आणि 5 असे 10 विषयांमध्ये आपलं हे सगळं जीवन जे आहे ते व्यतीत होत असतं. आता आजपर्यंत आपण किती विषय भोगले हो, खूप विषय भोगले. तरी काल श्रीखंड खाल्लं की बरं वाटलं. तरी काल श्रीखंड खाल्लं की काय वाटलं, चला आज गोड खायला मिळालं आवडीचं म्हणून. म्हणजे विषय कितीही भोगले तरी त्याच्यामध्ये तृप्ती देण्याची व्यवस्था नाहीये. पण आता शेवटी राहावं लागतं कशामध्ये आपल्याला, तर विषयांमध्येच राहावं लागतं. थोडी आपण विषयांची मीमांसा करू. त्याला शास्त्र असं म्हणतं की त्या प्रत्येकाची विषयाची काय करावी लागते, तर मीमांसा करावी. जशी जगत मीमांसा आहे, मायेची मीमांसा आहे, अशा मीमांसा कराव्या लागतात. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं, तिथे विचार करावा लागतो. तशी विषयांची मीमांसा करूया. आता माझा अनुभव मी सांगते. श्रीखंडाचा विषय निघाला म्हणून खूप दिवसात मी श्रीखंड खाल्लं नव्हतं. असं होतं ना कधी कधी की एखादा जर पदार्थ खूप आवडत असेल आणि खूप दिवस जर खाल्ला नाही तर असं वाटतं तर करावाच. काही कारण बिरण काही नसतं, काही सणवार काहीच नसतो, पण तरी वाटतं आज पुरणपोळी करावी, आज गुलाबजाम करावा, श्रीखंड करावं, असं वाटून जातं. आणि चिंतन सुरू होतं. प्रत्यक्ष विषय समोर येईपर्यंत काय असतं, तर आपलं चिंतन सुरू असतं, आणि हे चिंतन सतत त्या विषयाच्या दिशेने आपलं सुरू असतं. जोपर्यंत तो विषय मला प्राप्त होत नाही तोपर्यंत. बघा, प्रत्येकाने आपलं अंतःकरण तपासून बघायचं. हे सगळं श्रवण केल्यानंतर माझा मी अनुभव सांगते. खूप दिवसांमध्ये श्रीखंड खाल्लं नाही, मग असं वाटलं की श्रीखंड करावं, पण काहीतरी कारणाने काही जमलं नाही. असे 10-15 दिवस निघून गेले, आणि मैत्रिणीचा फोन आला की तू माझ्या घरी जेवायला ये सवाष्ण म्हणून. तर ठीक आहे म्हटलं, मी येते. पुण्यात माझी मैत्रीण राहते. मग बसमध्ये बसले. आतमध्ये सुप्त जी इच्छा होती श्रीखंड खाण्याची ती थोडी वरती आली, आणि असं वाटलं की गोड पदार्थ करतातच ना सवाष्ण बोलवल्यानंतर. मग असं वाटलं की तिने श्रीखंड केलं तर फार बरं होईल. आता बसमध्ये चिंतन सुरू झालं, मनामध्ये संकल्प आला की तिने श्रीखंड केलं तर फार बरं होईल.
पण परत विकल्प आला मनामध्ये, ती श्रीखंडच का करेल? काही करू शकते ना, गुलाबजाम करू शकते, पुरणपोळी करू शकते, गव्हाची खीर सुद्धा करू शकते, शिरा सुद्धा करू शकते. त्याला विकल्प आले मनामध्ये. पण तरी वाटलं नाही श्रीखंड केलं तर बरं होईल. आता बघा मनाचं काम काय सुरू आहे माझं, सातत्याने संकल्प आणि विकल्प, काही कारण नाही पण सुरू झालं ते चिंतन जे आहे ते. आता घरी पोचले तोपर्यंत आता मनाचे संकल्प विकल्प सुरू आहेत आणि चित्ताने पण श्रीखंडच पकडून ठेवलेला आहे, कारण श्रीखंड हवंय मला. आता घरी पोचल्यानंतर ती म्हणाली, करू का ग तयारी, तू हातपाय धुवून घे आणि तयारी करू, मी पानं मांडून घेते. तेवढ्यात तिचे मिस्टर पण आले, छान टेबलवरती पानं मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. आता रांगोळ्या आपल्याला माहित आहेत की पटकन मण्यांच्या रांगोळ्या ठेवल्या की काम होऊन जातं. पूर्वीसारख्या काही रांगोळ्या घालायला तिथे लागत नाहीत. सवाष्ण म्हणून चांदीची ताटं ठेवली, छानपैकी तिने काय सगळं चटणी मीठ कोशिंबीर सगळे पदार्थ पानामध्ये वाढले. तेवढ्यात तिचे मिस्टर आले आणि म्हणाले, अगं ते विसरशील बरं का, श्रीखंड काढ फ्रीज मधलं. मग बुद्धी शांत झाली, आता मला श्रीखंड मिळणार. मनाचे संकल्प विकल्प थांबले, चित्ताने जे श्रीखंड पकडून ठेवलं होतं त्या चित्ताचं पण काम थांबलं. नंतर बुद्धी, त्यांनी श्रीखंड वाढ असं म्हटल्यानंतर माझं बुद्धीचा पण निश्चय झाला की मला आता श्रीखंड मिळणार. परत त्यांनी वाढवून सांगितलं की ताई काल केशर घातलंय बरं का, त्या अमेरिकेतनं आमचा मुलगा आला, त्यांनी तिथनं स्पेशल केशर आणलंय, त्यामुळे केशरयुक्त श्रीखंड आहे आणि ते सुद्धा घरी बांधलेलं आहे दह्याचं, चितळ्यांचं विकतचं नाही. अरे वा म्हटलं, मग फारच छान झालं. चांदीचं ताट मांडलं गेलं, पंचपक्वान्न त्याच्यावरती मांडली, पण माझं लक्ष कुठे होतं, श्रीखंडावर. चांदीच्या वाटीत काय होतं तर श्रीखंड, त्याच्यावरती केशराच्या काड्या दिसत होत्या, जायफळाचा सुंदर सुगंध येत होता. म्हणजे बघा ही सगळी जी ज्ञानेंद्रिय जी आहेत ती पण तृप्त होत आहेत आपली. नाकाने वास येतो आहे, डोळ्यांनी मी ते दृश्य बघतेय श्रीखंडाचं की चांदीची सुंदर वाटी आहे, त्याच्यामध्ये केशरयुक्त श्रीखंड आहे, जायफळाचा सुगंध येतो आहे, वेलचीचा सुगंध येतो आहे आणि अशी वाटी काठोकाठ भरलेली आहे आणि सुंदर उदबत्त्यांचा सुगंध पण तिथं माझ्या येतो आहे. आणि असं सुंदर ती सगळी रचना टेबलवरची बघितली. आता मी कशासाठी आधीर आहे, कधी तो वदनी कवल श्लोक होतो आहे आणि आता मी पहिला घास घेतेय. आम्ही जेवायला बसलो, वदनी कवल झालं आणि खरं म्हणजे सुरुवात कुठून करायची असते, वरण भात तूप, पण पहिला मी श्रीखंडाचं काय घेतला तर चमचा तोंडामध्ये घातला आणि पहिला श्रीखंडाचा घास घेतल्याबरोबर काय झालं, खूप छान वाटलं. कारण इतके दिवसांची मी जी इच्छा बाळगली होती आणि तो घास माझ्या जिभेवर, ते श्रीखंड त्याची चव जी आहे आणि ते गेलं आणि याच्या इतकं सुख कशातच नाही असं मला त्या क्षणी वाटलं की श्रीखंडा इतकं सुख कशातच नाहीये. भले मला कोणी आता माझ्या समोर काही आणून दिलं तरी या श्रीखंडा इतकं सुख कशातच नाहीये. बघा मनाचे संकल्प विकल्प थांबले, त्याच्या मागची प्रक्रिया बघायची आपल्याला. मनाचे संकल्प विकल्प थांबले, चित्ताचं काम थांबलं, बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे बुद्धीचं काम थांबलं आणि ज्या क्षणी मी श्रीखंडाचा घास घेतला त्या क्षणी जो आनंद आला तो श्रीखंडाचा आला का कशाचा आला, तर श्रीखंडाच्या निमित्ताने माझं मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाल्यामुळे, म्हणजे माझा अंतःकरण नावाचा घटक शांत झाल्यामुळे माझंच आत असलेलं आत्मसुख प्रगट झालं आणि मला वाटलं मला श्रीखंडाने सुख दिलं. आता आपण पुढे जाऊ अजून. मग आता श्रीखंडात जर सुख असतं तर किती श्रीखंड खाल्लं म्हणजे सुख वाढतं राहिलं असतं. पहिल्या घासाला जे सुख आहे ते दुसऱ्या घासाला कमी होतं, दुसऱ्या घासाचं सुख तिसऱ्या घासाला कमी होतं आणि मी जर पहिली वाटी संपवली आणि दुसरी वाटी आग्रहाने वाढली तर शेवटच्या घासाला असं वाटतं आता बास, आता श्रीखंड मधला श्री सुद्धा नको, आता हे बाजूला घ्या, हे हातात ताट उचला, मला अजिबात आग्रह करू नका. आपला अनुभव असतो की ती वाटी उचलून मागे लपवतात की नको, आता जो विषय मला आधी आवडीचा वाटत होता तोच मला नंतर काय झाला तर तो मला नावडीचा झाला.
शास्त्र असं सांगतं की विषयांच्या निमित्ताने म्हणजे श्रीखंडाच्या निमित्ताने माझं आतलं सुख प्रगट झालं, पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आणि विषयांमध्ये सुख आहे असं मला वाटल्यामुळे एकामागून एक माणूस विषय भोगत चाललेला आहे, कारण त्याच्या या प्रक्रियेकडे त्याचं लक्षच नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात एकांती विवेक करावा, आत्माराम गोळ खावा. हा जो विवेक आहे तो आत्माराम माझ्या आतच आहे, तो आनंद रूप आहे, तो प्रत्येक विषयाच्या निमित्ताने प्रगट होतो, पण आपण या प्रक्रियेकडे कधी लक्ष नसतं. म्हणून शास्त्र आपल्या समोर प्रक्रिया ठेवतात, संत आपल्या समोर ओव्यांमधून सुंदर विचार सांगतात. समर्थ म्हणतात सांडूनी राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंगतासी. जो आनंद घन राम सांडून जो विषयांचं चिंतन करतो त्याला कधीही समाधान प्राप्त होणं शक्य नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की आजपर्यंत किती विषय भोगले तरी आपल्याला सुख वाटतं का? 15 दिवसांनी झालं की परत, आता पुरणपोळी श्रावण महिन्यामध्ये होते त्यावेळेस पुरण खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो. असं वाटतं की आता पुरणातला पू सुद्धा नको, ती पुरणपोळी खाऊन कंटाळा आलाय. पण परत 2 महिने गेले की असं वाटतं की पुरणपोळी खावीच. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. असं विषय जे आहेत ना, वाटतं विषयांमध्ये सुख नाहीये का? मग आहे, पण ते कसं आहे? तात्कालिक आहे. त्याला भगवद्गीता काय म्हणते तर ते सुख जे आहे ते आगमापायी आहे, ते येणारं टिकणारं आणि काय आहे तर ते जाणारं आहे, आणि म्हणून ते मिथ्या आहे. म्हणून विषय मिथ्या आहेत. मायेचं एक लक्षण सांगितलंय, माया कधीही एकाला काय होत नाही तर जे येतं काही काळ टिकतं आणि कालांतराने जे जातं त्याला मिथ्या असं म्हणतात. मग विषय पण कसे आहेत तर येतात, काही काळ मला सुख देतात आणि काही कालांतराने तो विषय माझ्या समोर नसतो. म्हणून विषय कसे आहेत तर हे मिथ्या आहेत, ते मला कायम स्वरूपी सुख देऊ शकत नाहीत. मग आता विषय सोडून कुठे जायचंय का आपल्याला? कारण आपल्या विषयांमध्येच आपलं जीवन सुरू आहे, त्यांना सोडून आपण कुठे जाऊच शकत नाही. पण विषय मिथ्या आहे असा संत आपल्या बुद्धीचा निश्चय करून देतात. मग त्या विषयांमधलं मिथ्यत्व कळल्यानंतर जरी विषय माझ्या समोर आला तरी रामकृष्ण हरी, म्हणजे श्रीखंड खायची खूप इच्छा झाली आणि मिळालं तरी रामकृष्ण हरी, आणि नाही मिळालं तरी रामकृष्ण हरी, अशी जी चित्ताची समत्व स्थिती निर्माण होते. बघा एकनाथ महाराज कसे होते तर गर्भ श्रीमंत होते. आजही जर आपण पैठणला गेलो तर जे वंशज आहेत त्यांचे, त्यांना पहिल्यांदा आपण जर गेलो तर पहिल्यांदा पुरणपोळी आपल्या पानात ते वाढतात, कारण कायम पुरणपोळीचा स्वयंपाक एकनाथ महाराजांच्या घरी. मग आता रोज पुरणपोळी खात होते म्हणजे ते विषयी होते का? तर नव्हते. त्यांना ते प्रारब्धाने त्यांना ते मिळत होतं. आता प्रारब्धाने जे मिळणार आहे ते मिळणारच आहे, काही प्रश्नच नाहीये. म्हणजे आता आम्ही पारमार्थिक आहोत म्हणून आम्ही पुरणपोळी वाकडा तोंड करून खावं असं अजिबात अपेक्षित नाहीये. तेही आनंदाने खावं. पण जर नाही मिळाली तर मात्र काय तर त्रागा होऊ नये की आज माझी खूप इच्छा होती. बघा असं खूप होतं, आम्ही पुण्यावरून जेव्हा मुरगुडला येतो तेव्हा असं ठरवून येतो की त्या विरंगुळाच्या इथे थांबायचं आणि वडापाव खायचा. कधी कधी काय होतं की ती गाडी पुढे निघून जाते बोलता बोलता, आणि मग अहो ते विरंगुळा कुठे गेलं, हे म्हणतात की अगं ते गेलं मागे. मग आपली चिडचिड होते, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला वडापाव खायचा आहे, तुम्ही का नाही थांबवली गाडी? आता परत कधी येणार आपण? कारण जाताना परत कधी विरंगुळा लागत नाही. म्हणजे ही ज्या गडबड येत नाही या एका दृष्टांतावरून अनेक आपल्या आयुष्यात अनेक असे काय तर प्रसंग येतात, आणि अनेक प्रसंगांमध्ये आपल्याशी चिडचिड जी होते, आणि विषय जे आहेत ते मला विषय कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये मुळातच सामर्थ्य नाहीये कायमस्वरूपी सुख देण्याचं, कारण ते अचेतन जड आहेत असं शास्त्र सांगतं. ते चेतन नाहीये, त्यांना भोगणारा चेतन आहे, पण विषय कसा आहे तर ते अचेतन जड आहेत. बघा जनक राजा तो राजा आहे, तो काय तर सगळे विषय उपभोगतो आहे. काल आपण बघितलं की वसिष्ठ मुनी रामरायाला उपदेश करतायत, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. तू आतून कसा राहा, बाहेरून सगळे भोग भोग, पण आतून मात्र कसं राहतं त्यागी वृत्तीने राहा. म्हणजे अंतःकरण विरक्त, कारण विषयांकडे तुम्ही खेचला गेलात म्हणजे विषय मिळाला की सुख आणि नाही मिळाले की दुःख, आजी जी स्थिती ती सर्वसामान्यांची आहे.
पण हे जे जीवनमुक्त आहेत, संत जे आहेत, त्यांना या विषयांमधलं मिथ्यत्व पटलेलं आहे. नवे नवे तसा बुद्धीचा त्यांचा काय झालेला आहे तर निश्चय झालेला आहे. आणि असा निश्चय झाल्यानंतर या विषयी जगातच ते आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करतायत. बघा, एक माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. विषय व्याडे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. हा विषयरूपी जो व्याळ आहे त्यांनी काय घातलेली आहे तर अशी मिठी घातलेली आहे. आणि ती नुसती मिठी नाही तर ती कशी अशी घट्ट घातलेली आहे. मग आता ती एवढी घट्ट घातलेली मिठी कशी तुटेल? ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. ते गुरूंच्या कृपेच्या दृष्टीने ती गाठ सैल होते. म्हणजे काय होतं, ते सद्गुरू त्या विषयांमधलं मिथ्यत्व आपल्याला दाखवून देतात. आपण सगळ्यांनी गारुडी बघितलंय. नागपंचमीला जेव्हा ते गारुडी सर्प घेऊन येतात, त्या टोपलीतनं तो साप मोठाचा मोठा असतो तो काढतात. आपल्याला एकदम भीती वाटते आणि आपण मागे जातो. तर दूध आणि लाह्या द्यायच्या असतात. आपण म्हणतो की ते मागे घ्या मागे घ्या, तो चावला बिवला तर काय होईल? तो म्हणतो ताई घाबरू नका, तो काही चावणार बिवणार नाही. मी म्हटलं असं कसं, तो साप आहे ना, तो त्याचा सोडेल का धर्म जो आहे तो म्हणतो ताई त्याचे दात काढलेत त्यामुळे तो चावणार नाहीये. आणि मग तो लीलया अंगावरती खेळवत असतो, कारण त्याला माहितीये की हा काय चावणार नाहीये. अगदी त्याच पद्धतीने या जीवनमुक्तांना संतांना या विषयांमधलं मिथ्यत्व समजलेलं असल्यामुळे, तसा बुद्धीचा पक्का निश्चय झालेला असल्यामुळे विषयांमध्ये राहतात पण विषयांचा अजिबात त्यांना संग नसतो. आणि म्हणून अखंड आनंदाची स्थिती जी आहे, जो विषयांवरील लोळे विषय संगे न मिळे, विषयांमध्ये छान आपल्याला लोळताना दिसतो. बघा, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. जेव्हा बेलदडीकर महाराज त्यांच्याकडे अनुग्रहासाठी आले, एक जणांनी सांगितलं की असे असे एक संत सत्पुरुष इथे आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे अनुग्रह घ्यायला जा. आणि म्हणून ते आले. आणि त्यांनी जेव्हा दृश्य बघितलं तेव्हा महाराजांच्या समोर सगळा पसारा होता. ती मुलं बाळं खेळत होती, त्यांची बायको पत्नी शेजारी बसली होती. म्हणजे एक जसा प्रापंचिक असेल त्या पद्धतीने महाराजांचं ते सगळं ते चित्र बघितल्यानंतर ते म्हणे, हे कुठले संत, यांच्याकडनं मी थोडी अनुग्रह घेणार आहे. म्हणजे कशी बुद्धी असते की ती बुद्धी तिथे गुरुबुद्धी झाली नाही त्यांना. आणि मग ते नरसोबाच्या वाडीला गेले. तिथे त्यांनी अनुष्ठान केलं. दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला की तू जिथून आलास तिथेच तू जा. आणि तिथे आल्यानंतर मग त्यांनी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलाय. महाराज हसले आणि महाराजांना माहिती होतं की तो का परत गेला. ते म्हणजे विषयांमध्ये राहून ते कसे असतात तर अनासक्त असतात, ते कशामध्ये सुद्धा आसक्त नसतात. आणि म्हणून अखंड आत्मस्थितीवर असतात. अखंड ते काय असतात तर त्या आनंद स्थितीवरती असतात. आणि आपण बहिर्मुख असतो, सतत विषयांमध्ये सुख शोधत असतो, म्हणून आपल्याला आत्मस्थितीचा आपल्याजवळ पत्ताच नसतो. आणि म्हणून समर्थ सांगतायत की हा विवेक करा की विषयांमध्ये सुख नसून विषयांच्या निमित्ताने माझं आत्मसुख प्रगट होतं. विषय जे आहेत ते तुम्हाला भोगायला मिळणार आहेत. कसं प्रारब्धात असतील तर तुम्ही भोगणारच आहात. मला नको वाटलं तरी मी 3 BHKच्या फ्लॅटमध्ये राहीन. मी म्हटलं नाही हो, मी पारमार्थिक आहे, कशाला तेवढं मोठं घर करायचंय, कशाला तो बंगला पाहिजे, आपली आपली झोपडी बरी. तू काय म्हणतेस, तुझं प्रारब्ध आहे, तू 4 BHKच्या फ्लॅटमध्ये राहायचं. जावंच लागतं. मग ते काय आता मी झोपडीत राहीन, फ्लॅटमध्ये जाणार नाही असं म्हणायचं का मुलाला? राहायचं, काय बिघडत नाही, आनंदाने राहायचं, ते सगळं छान एन्जॉय करायचं. आणि हा आदर्श आमचे श्री गुरु डॉक्टर काका आहेत. खरं सांगायचं तर सगळ्यांमध्ये छान राहतात, सगळ्याचा आनंद घेतात, आणि तरी सुद्धा सगळ्यांपासून काय तर ते अत्यंत अलिप्त आहे. हे प्रत्यक्ष बघायला मिळणं हे खरं तर भाग्य आहे. कारण म्हणतात जीवनमुक्ताच्या सहवासामधून हे शिकावं की ते कसे अलिप्त आहेत. कारण भगवद्गीतेमध्ये वचन आपण वाचतो, तो स्थितप्रज्ञ कसा असतो, तो निस्पृह कसा असतो, पण तरी प्रत्यक्ष जेव्हा ही स्थिती आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे जमतंय, मग आपल्याला जमायला काही हरकत नाही. आपण काय एवढं वाकडतोंड करून सगळ्या गोष्टी करतो. असं होतं बरं का. सुरुवातीला साधक म्हणून जेव्हा आपण साधना करायला लागतो तेव्हा आपण खूप काही गोष्टी अशा करतो, जरा थोडस नको ग. कसं असतं की साधक म्हणून काही पथ्य असतात, नाही असं नाही, पण आपण स्वतः घरी काहीतरी तेलकट तळकट खाऊ, पण बाहेर गेल्यानंतर मात्र आपण दाखवू की नको ग, मी भजी खात नाही, आता
आता मी जरा तेलकट सोडलंय तळण खाणं. या ज्या खूप गडबडी असतात ना, ह्या गडबडी आपण सोडाव्यात. बाहेर गेल्यानंतर छान एन्जॉय करावं, घरात सांभाळावीत पथ्य साधक म्हणून. पण हा जो भाग असतो ना, हा दाखवण्याचा, आणि जेव्हा असे जीवनमुक्त आपल्या समोर असतात आदर्शवत म्हणून, तेव्हा लक्षात येतं की खरा परमार्थ जो आहे तो कसा असतो. आणि कसा, जेव्हा आचार्य जे म्हणतायत की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, ते एकमेव ब्रह्म सत्य आहे. आणि त्या तत्वाची अनुभूती जी आहे ती सतत त्यांना आहे, नवे नवे ते तत्वरूपच झालेले आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा किती अलिप्त राहतायत आणि किती आनंदाची स्थिती आहे. आणि आपल्याला 4 माणसांमध्ये सुद्धा राहता येत नाहीये अलिप्त. आपण सारखं म्हणतोय 4-5 माणसांमध्ये, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, माझं पटत नाही, हे होत नाही. माझ्या घरात किती माणसं असतात. आता तर आम्ही 2घच जण आहोत. आधी आता सुनबाई पण लांब राहते. आता बहुतेक जणांचे मुलगा आणि सून परदेशात आहेत, नाही तर दुसऱ्या गावी राहतात. म्हणजे फारसं फॅमिली लाईफ नाहीच आहे. पण तरी सुद्धा काहीतरी मतभेद असतातच की नाही. मग आता प्रत्येकामध्ये जर हा आत्माराम आहे आता, आणि बाकी सगळंच जर माईक आहे, नामरूप माईक आहेत, गुण माईक आहेत, स्वभाव हे गुणांचे असतात, म्हणजे स्वभाव पण माईक आहेत. मग या सगळ्यांना बाजूला सारून जर मला आत्माराम बघता आला तर माझी स्थिती बिघडेल का? आपली स्थिती विचलित का होते? तर आपलं लक्ष कशाकडे असतं? नामरूपाकडे असतं, स्वभावाकडे असतं, परिस्थितीकडे असतं. या सगळ्याकडे आपलं लक्ष असतं. तिचा इतिहास जो घडून गेला त्याच्याकडे असतं. त्यावेळेस ती माझ्याशी तसं वागली होती, लगेच येऊन उभंच राहतं समोर. रस्त्याने एखादी व्यक्ती दिसली, तिचं माझं पटत नसलं की येतो की नाही तो प्रसंग, तिचं माझं त्यावेळेस झालं होतं बरं का. म्हणजे हे जे सगळं जे आपल्याला आठवतं ना, हे सगळं मायेतला प्रपंच आहे हा. आणि हा मायेतला प्रपंच जो आहे तो विवेकाने त्याचा शास्त्र शुद्ध विचारांनी निराश करायचा आहे. म्हणून त्याला बुद्धी जी आहे ती कशी लागते तर सूक्ष्म लागते, तरल बुद्धी लागते. आणि सूक्ष्म आणि तरल बुद्धी तयार करण्याचं काम साधकांनी करायचंय. ही कशी तयार होते तर सत्वगुणाने बुद्धी तयार होते. कारण बुद्धी कशी आहे मुळात तर ती सत्वगुणाची आहे आणि तेजतत्वाची आहे. त्यामुळे सत्वगुणाचा आहार, विचार, उच्चार, आचार हे सातत्याने सांभाळत राहिलं तर बुद्धी सत्वगुणी होत राहते. आणि ते सूक्ष्माचा वेध घ्यायला, म्हणजे असे जे सिद्धांत आपल्या समोर सांगितलेले आहेत संतांनी, असे सिद्धांत आपल्याला ते आकलन होतात. आकलन झाले तरच ते आपल्या अंतःकरणात रुजतात. कारण रुजल्याशिवाय, आपण म्हणतो रुजायला पाहिजे, ते बीज आहे ते मग विचार मला आठवत नाहीत. रुजले तरच ते मला वेळ प्रसंगी आठवतात. कारण आठवणं खूप महत्वाचं आहे ना. नाही तर सगळं शास्त्रपाठ आहे, परमार्थ माहिती आहे, पण जर वेळेवर मला तो आठवलाच नाही विचार, तर त्याचा उपयोगच काय म्हणजे. म्हणून ती सूक्ष्म बुद्धी जी आहे ती सूक्ष्म बुद्धी तयार करावी लागते साधकाला. कारण त्याला प्रयत्न खूप करावे लागतात. कारण आपली बुद्धी जी आहे ती खूप स्थूल बुद्धी असते. स्थूल बुद्धी म्हणजे प्रपंचाचा विचार करणारी बुद्धी असते. मंदाताई एक खूप छान उदाहरण देतात. आता 10वी-12वीच्या परीक्षा आल्यात. वेद कोणाला लागलेत? आईला. किंवा आजी असेल घरात तर आजीला, नातवाची 10वी असेल तर. वर्षभर त्या आईचं बोलणे ऐकून आजीच्या पण डोक्याला त्रास होतो की किती सारखी त्या मुलाच्या पाठीमागे लागले, मुलीच्या पाठीमागे लागले, अभ्यास कर रहे. एकदाची टाइम टेबल आलं, परीक्षा आली. तो मुलगा छान देवाला नमस्कार करून, आईला नमस्कार करून पेपरला गेला. तो पेपर लिहितोय, चिंता कुणाला लागली आहे? आईला, की पेपर कसा असेल, लिहिल ना बरोबर, अभ्यास तर केलाय. 3 तास बरी चिंतन करते त्या मुलाचं की आता कधी येईल ना बरोबर. मग त्याची सोय सगळी केलेली असते बरं का, जाण्या येण्याची सगळी केलेली असते, तेवढी व्यवस्था जी आहे ती. आणि मग तो मुलगा आल्यानंतर त्याच्या दारामध्ये चेहरा बघायचा आधी, कसा पेपर गेलाय. जर आनंदी असेल तर बरा, चांगला गेलाय पेपर. जर ठीक असेल, न्यूट्रल असेल तर बरा गेलाय. जर चेहरा पडलेला दिसला तर हिलाच आधी, तिचा चेहरा आधी पडतो की आता काय सांगेल मला. आणि मग विचारायचं की कसा गेला होता रे पेपर. म्हणजे एवढं चिंतन करणारी बुद्धी किती स्थूलात असते. आपण हा आधी कसा विचार केलाय का? कधीच विचार करत नाही. हा एक प्रसंग आहे नुसता.
पण असे अनेक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात आणि एवढं सातत्याने आपल्या ह्या सगळ्या स्थूल प्रपंचाचं चिंतन सुरू असतं आणि एवढं स्थूल प्रपंचाचं चिंतन करून परत आपण म्हणतो की आत्मारामाची प्राप्ती व्हावी, तर कदापि शक्य नाही. म्हणून तो सारायचा प्रपंच बाजूला, म्हणजे कसा सारायचा, तर तो विवेकाने प्रपंच बाजूला सारायचा आहे. आणि तो विवेक विवरता विवरता विशेषा विशेष कळू लागे, असं संत समर्थ म्हणतात. असं काही एकदम होणार नाही. डॉक्टर काका पण म्हणतात असं काही जादूची कांडी फिरवल्यासारखं असं काही सगळं एकदम होणार नाही. हळूवार अलगद या सगळ्या गोष्टी होत असतात, पण त्या सातत्याने पण साधकांनी काय तर करत राहाव्या लागतात. सातत्य खूप महत्वाचं असतं आणि आपलं कमी जे पडतं ते सातत्य कमी पडतं. समर्थच म्हणतात ना की असं शिबिरांमधून आलं की आपण निश्चय करून जातो बुद्धीचा की नाही आता हे असं घरी गेल्यावर असं करायचंच. थोडे दिवस गेले मग काय होतं, सगळं ते विस्मरणात जातं हळूहळू हळूहळू. परत पुढच्या शिबिर येईपर्यंत, कारण तसं समर्थांनी सांगून ठेवलं, ते निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवयचे जाते. असं म्हणून मग सातत्याने सत्संगात जे राहणं आहे, तो सत्संगात जो आहे तो सातत्याने साधकांनी विवेक करावा लागतो. आणि आपण जेव्हा आपल्या प्रपंचात जातो तेव्हा साधक म्हणून माझ्या अंतःकरणात तो सतत विवेक जागरूक ठेवावा लागतो. आणि तो जागरूक विवेक जो असतो तो मला सातत्याने तो कामाला येतो की तो मला तिथे आठवला पाहिजे. बघा, देह सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्याची काय व्याख्या केली आपण? तो एका तारखेपूर्वी नव्हता, आज तुमच्या समोर बसून बोलतोय आणि उद्या कदाचित नसेल. तुम्ही म्हणाल ताईंनी काल छान प्रवचन केलं पण आज गेल्या हो, फारच वाईट झालं. मग देह सत्य आहे का मिथ्या आहे? तर तो मिथ्या आहे, कारण तो एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर निश्चित नसणार आहे. दोन टोकं जरी माझ्या हातात नाहीये तर मधलं जीवन माझं कसं असेल? मधलं जीवन पण कुणाच्या नियोजनाने बांधलेलं आहे? आपण काल विचार केला, ते ईश्वराच्या नियोजनाने काय आहे तर सगळं जीवन बांधलेलं आहे. मग ज्या अर्थी देह येतो टिकतो जातो त्या अर्थी तो मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे, एकच सत्य तत्व आहे जे कुठेही जात नाही, कारण ते येतच नाही म्हणून ते जात नाही. आणि ते तत्व मी आहे. असा जेव्हा अनुभव येतो, असा जेव्हा बुद्धीचा निश्चय होतो, तेव्हा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असे विचार आपल्याला खूप सांगून ठेवलेले आहेत संतांनी. बघा, अजून एक विचार आहे त्याच्यामध्ये की हा देह मी आणलाय का मला मिळालाय? आणला असता तर कसा आणला असता? खूप सुंदर आणला असता. कशाला कोण असा, मला असं वाटतं की अरे अजून जरा केस लांब थोडं खावे होते बरं का माझे. कोणाला वाटेल अजून मी फारच गोरी आहे, पांढरी फटक पालीसारखी, थोडासा रंग सावळा चालला असता ना. कोणी जे सावळेत त्यांना वाटेल थोडी गोरी असली तर फार छान झालं असतं. म्हणजे कोणीही परिपूर्ण नाहीये. जर मला चॉईस असता तर मी माझ्या चॉईस प्रमाणे आणला असता की नाही देह. पण भगवंतानी मला चॉईस ठेवलाय का? नाही ठेवलाय. जे मॉडेल दिलंय ते मॉडेल घेऊन मी या जगामध्ये आलेली आहे. मग ते मॉडेल जे ते मला वापरायचंय. म्हणजे ज्या अर्थी तो मला मिळालेला आहे, लॉजिक असतं त्याच्या मागे, ज्या अर्थी मिळालेला आहे त्या अर्थी देणारा आहे, ज्या अर्थी देणारा आहे त्या अर्थी नेणारा सुद्धा आहे. आणि मग तो कधी नेईल? त्या स्टॅम्प पेपरवर असं लिहिलंय का की या तारखेला मी नेईल? काहीच नाहीये. मग आता हे जर माहिती नाही, मग एक आपल्या हातामध्ये जे आहे ते करावं साधन. संत विचारांनी या देहात असताना जर देहाचा निराश झाला तर तुला न्यायचा तेव्हा तू देह ने. आणि संतांनी हेच केलेलं आहे. ते ईश्वराला असं म्हणतात की तू नेऊन नेऊन काय नेशील? तुला मला नेता येणार नाही. का नेता येणार नाही? कारण तू नेऊन नेऊन काय नेशील? हा पंचमहाभूतांचा देह घेऊन जाशील. तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. याला म्हणतात अद्वैत. जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. जे एकच झाल्यानंतर तो नेणार काय? आणि म्हणून डॉक्टर काका म्हणतात की संत जे आहेत ते न खेळता जिंकतात. आणि आम्ही खेळून खेळून
हारतो. असं वाटतं आता 50 आली, गुडघे दुखायला लागले, आता काय, पहिल्यांदा मी झपाझप चालत होते, आता एक एक पायरी बघून बघून उतरायला लागतीये. काय हत्ती गेला, शेपूट राहिला, शेपूट गेला, गोंडा राहिला, गोंडा गेला, केस राहिले, केस राहिले, केसाचं टोक राहिलं आणि टोक पण शेवटी निघून गेलं. असं काहीतरी होऊन जातं की नाही आपलं. आता एवढं बरं, एक त्याच्यामध्ये लॉजिक अजून आहे की तुम्ही किती जरी देहाला घट्ट धरून ठेवलं तरी तो राहणार आहे का? आजपर्यंत असा अनुभव आहे का आपला? आपल्या ज्या मागच्या पिढ्या होऊन गेल्या, माझे पणजोबा, पणजी, आजोबा, आजी, माझे वडील, आज कोणी नाहीयेत आपल्यातले, मग आपण पण राहणार नाही आहोत. मग ते जर आनंदाने स्वीकारलं आणि आहे ते जीवन जर आपण आनंदाने जगलो, बाकी मोक्षापेक्षा दूर राहू देत समजा, पण आहे ते जीवन सुद्धा संत विचारांनी जर आपल्याला आनंदाने जगता आलं तर तोच मोक्ष आहे. मोक्ष फार दूर नाहीये. जसं आपण काल बघितलं, जयश्री त्यांनी सांगितलं की मोकळं होणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या विचारांनी मोकळं होत होत त्या मोक्षाची वाटचाल करायची आपल्याला. आपण ह्या सगळ्या गाठी धरून ठेवतो, हे विचार जे आहेत ते आपण शास्त्रशुद्ध करतच नाहीत आणि मोक्षाच्या गप्पा मारतो. ह्या छोट्या छोट्या ग्रंथी सोडत 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 त्या मोक्षाचा पथ जो आहे तो आपल्याला मार्गक्रमण करायचा आहे. म्हणून देह म्हणजे मी नाही, जे माझं आहे ते माझं स्वरूप नाहीये, जे माझं आहे ते माझ्यापेक्षा वेगळं असतं. देह माझा आहे. आता हे पेन माझं आहे म्हणजे मी पेन आहे का? नाहीये. हा रुमाल माझा आहे, मी रुमाल आहे का? नाहीये. ही साडी माझी आहे, मी साडी आहे का? नाहीये. मग हा देह आपण काय म्हणतो? देह माझा आहे, मी देह नाही. मग जे माझं आहे त्याच्याशी आपण बोलू शकतो की नाही? बाबा तुझं जेवढं प्रारब्धानुसार आयुष्य आहे त्याच्यामध्ये तू छान राहा, मी तुला सगळं पुरवतो, औषध पाणी अमुक ढमुक ढमुक जे काय असेल ते पुरवतो. तुझं तू काम कर, आणि तुझं तू काम झालं की प्रारब्ध आलं की तू राहणार नाहीयेस हे मला माहिती आहे, आनंदाने मी तुला सोडून देईन. जसा आपण कपडा बदलतो अंगावरचा त्याप्रमाणे तो देह सोडून देता आला पाहिजे. तेच भगवद्गीता सांगते, वासांसी जीर्णानि यथा विहाय. काय फरक आहे? सगळं परमार्थ शास्त्र जर आपण अभ्यासलं तर एकाच दिशेने जातं, एकच विचार संत आपल्याला सातत्याने सांगत असतात. मन माझं आहे, मी मन आहे का? पण मन नाराज झालं तर आपण नाराज होतो की नाही? काय हो, चेहरा का उतरलाय, लगेच कळतं समोरच्याला. पण आता मनाबरोबर नाराज व्हायला मी बांधील आहे का? मन नाराज झालंय, मन माझं आहे, मग आता मी मनाशी बोलू शकते की नाही? जसं आपण लहान मुलांशी बोलतो, नातवंड असतात, खूप रडतात, हट्ट करतात, मग त्यांना म्हणतो आपण की अरे तू रडतोयस ना, तोपर्यंत माझ्याजवळ अजिबात येऊ नको, त्या कोपऱ्यात जाऊन बस, आणि तुझा हट्ट संपला की तू माझ्याजवळ ये, शांत झालास की, त्याशिवाय माझ्याजवळ तू यायचंच नाहीस. अगदी त्याप्रमाणे त्या मनाला बजावावं की हे बघ, तू आता नाराज झालायस ना, मी तुझ्या बरोबर नाराज व्हायला बांधील नाही, तुझी नाराजी गेली की तू माझ्याजवळ ये. कसं आहे ना, आपण मनाबरोबर उड्या मारतो, आपण मनाबरोबर नाराज होतो, सुख झाल्यानंतर सुद्धा आपण उड्या मारतो मनाबरोबर. सुख सुद्धा कसं असतं तर एकटं उपभोगत नाही, आपण 10 जणांना फोन करायचा असतो आणि त्यांनी छान म्हटलं की मग आपल्याला छान वाटतं. मुद्दा तिथे आहे. खरं म्हणजे दुसरा छान म्हणतो की नाही हा प्रश्नच नसतो, तिकडनं प्रतिक्रिया मनातल्या मनात उमटून जाते की हो माहितीये कसं मिळवलं ते सुख किंवा कसं मिळवलं ते प्रमोशन. पण आपण वरपांगी प्रतिक्रियांवरती आपण सुखी होतो लोकांच्या, आणि लोकांच्या प्रतिक्रियांवर आपलं सुख अवलंबून असतं. लोकांनी छान म्हटलं तर आपण सुखी होतो. आता खरं सुख कुठे आहे? माझ्या आतच आहे, आणि या सुखाचा आपल्याला पत्ताच नसतो कधी, जोपर्यंत आपण संत संगतीत येत नाही तोपर्यंत. म्हणून मनाशी बोलायचं की हे बघ, तू सुखी झालास ना, ठीक आहे, लोकांचे फोन येतील, आपण छान काय थँक्यू धन्यवाद म्हणू, पण अंतःकरण जे आहे ना माझं, ते अंतःकरण अतिशय समत्व स्थितीत आणि शांत असेल. पोटातलं पाणी हलवून न देता, जो एक शब्द आहे आपला नेहमी
की पोटातलं पाणी हालू न देता या सगळ्या प्रसंगांना जर आपण सामोरं गेलो, सुखाने हुरळून न जाता, दुःखाने होरपळून न जाता, अंतःकरणाची समस्थिती साधकाने जर सांभाळली, तर भगवद्गीतेमध्ये जे भगवंत म्हणतात सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ही स्थिती, हा अनुभव आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून मनाशी बोलायला शिकावं, बुद्धीशी बोलायला शिकावं. बुद्धीचा स्मरण विस्मरण हा धर्म आहे. आता कधी कधी काय होतं की काही ओव्या अशा खूप छान पाठ असतात, असं वाटतं कशाला बघायचे, पाठ आहे आपली, प्रवचनामध्ये सहज आपण सांगून देऊ. आणि ऐनवेळी ती बुद्धी इतकी धोका देते की ती जाम आठवत नाही. काल असंच झालं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. माझं पाठ आहे हे सांगायला मी तुम्हाला सांगितलं आता, कारण काल मी विसरले होते. आता छान माझी लक्षात होती हा जो भगवद्गीतेमधला श्लोक आहे, पण मला काल नाही आठवला तो. मग आता बुद्धीशी बोलले मी की हे बघ, कारण बुद्धी माझी आहे, मी म्हणजे बुद्धी नाहीये, की तुझा स्मरण विस्मरण हा धर्म आहे. आज तू विसरलीस, पण उद्या मला स्मरण करून दे. दिलं स्मरण करून बुद्धीने मला आता. असं बुद्धीशी बोलायला शिकावं. आता का शिकावं? नाही तर मग होतं काय, आता आमचं वय झालं, आता आम्हाला काय विस्मरणच व्हायला लागलंय. जो पहिल्या दिवशी आपण विषय बोललो, त्या सुप्त शक्ती ज्या आहेत त्या आपण आपल्या काय करतो तर लोप पावतो. या शक्तींना जागरूक करायचंय, या सगळ्या शक्तींना ज्या आहेत त्या. बुद्धीशी बोलायला शिका, मनाशी बोलायला शिका. या सगळे जे स्थूल देह सूक्ष्म देह जे आहेत त्यांच्याशी बोलायला शिका, कारण ते स्वतः मूळचे अचेतन जड आहेत, ते चेतन नाही आहेत. मन वायू तत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे, बुद्धी सत्वगुणाची आहे, तेज तत्वाची आहे, अहंकार तमोगुणाचा आहे, पृथ्वी तत्वाचा आहे. हे सगळे अचेतन जड आहेत, ते माझं स्वरूप नाही आहेत. मी कोण आहे? आत्मषटकमध्ये आपण म्हणतो मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे डॉक्टर काका म्हणतात खूप छान चालीत म्हणायचं असतं, पण काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, कशाचा निराश केला म्हणजे मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. याचा संपूर्ण विवेक जो आहे तो विवेक आपल्याला करावा लागतो, कारण परमार्थ एक शास्त्र आहे आणि कला सुद्धा आहे. शास्त्र आपल्याला माहिती करून देतं हे सगळं जे आपल्याला आहे ती, आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचं रूपांतर कलेत कसं करावं हे आपल्याला संत आणि सद्गुरू शिकवतात. आणि कलेत रूपांतर बघा, आपण साधी हार्मोनियम असतो, मी पेटीच्या क्लासला जायचे, म्हणजे तो एकदा प्रयत्न केला, कारण मला पेटी वाजवायला आवडतंय म्हणून मी मग सुरुवातीला ते सा रे ग म प ध नि सा ते वहीत लिहून घ्यायचं, मग ती बोट सा रे ग त्यासारखं बघून बघून करायला लागायचं. मग आता काही खूप तो प्रॅक्टिस केल्यानंतर मग न बघता सुद्धा सा रे ग म प ध नि सा, आणि आपण अनुभवतो. परवाच्या दिवशी इथे जेव्हा पेटी वाजवली तेव्हा आपल्याकडे बघून सुद्धा भराभर ते सूर वाजले जातात, कारण का तर त्याला सहजता आलेली आहे. त्या शास्त्राला सहजता आली, जे शास्त्र होतं एक संगीताचं त्याला सहजता आली. अगदी त्याचप्रमाणे परमार्थ हे शास्त्र आहे, आणि जेव्हा आपण हे शास्त्र दैनंदिन जीवनामध्ये वापरायला लागतो तेव्हा वापरताना सुरुवातीला खडखडाट आहे, कारण ट्रॅक जेव्हा रेल्वे बदलते तेव्हा होतो की नाही खडखडाट. आपण झोपेत बघा रात्री जर ट्रॅक बदलला ट्रेननी तर आपल्याला लक्षात येतं की अरे हिने बहुतेक रूळ बदललेत म्हणून. अगदी त्याप्रमाणे थोडा खडखडाट होतो, पण एकदा ते सराव करत गेलो की मग त्याला सहजता येऊन जाते आणि ती घडी बसून जाते. जे परमार्थ शास्त्र दैनंदिन जीवनामध्ये वापरलं, त्याचं कलेत रूपांतर केलं की ते इतकं सहज होऊन जातं, आणि मग आपल्याला वाटतं की अरे मला जमलं की. आणि जीवनमुक्तांची अशी स्थिती असते, आणि हे जमण्यासाठीच हे सगळा एवढा प्रपंच जो आहे तो आपण इथे मांडलेला आहे. म्हणून एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही, मग कोणत्याच गोष्टीत घोटाळा उरत नाही असं समर्थ म्हणतात. आणि असं आपण शांत समाधानी होण्यासाठी हे सगळं जे आयोजन आहे आपलं आयोजन होत असतं. आणि असं शांती समाधान तृप्ती हा निरपेक्ष आनंद जो आहे हा आपणा सर्वांना माझ्यासह प्राप्त व्हावा. आपण सद्गुरूंच्या समर्थांच्या चरणी प्रार्थना करूयात, आणि इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर.